पाटी पेन्सिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील युनिट 1 मधील चॅप्टर व्हॉट इज युअर नेम हा घेणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये अगदी आपल्या लहानपणी आपण आपल्या इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करताना अगदी पहिल्यांदा ज्यावेळेस आपण इंग्लिश बोलतो त्यावेळेस पहिला प्रश्न साहजिक काय विचारला जातो? व्हॉट इज युअर नेम. सो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देतात? दोन पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. आयदर माय नेम इज जया, माय नेम इज किरण, माय नेम इज विहान, माय नेम इज सीमा, और आय एम रवी, आय एम विहान, आय एम सीमा, आय एम राज. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. हे असे जे छोटे छोटे संवाद आहेत, पालकांनी मुलांकडनं त्या संवादाची घरी प्रॅक्टिस करून घ्यावी. हा पहिला संवाद तुमच्या करता दिलेला आहे. इथे पहिलं कॉन्व्हर्सेशन आहे. टीचर, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज अथर्व. ग्लॅड टू मीट यू. ग्लॅड टू मीट यू चा अर्थ काय? की तुम्हाला भेटून आनंद झाला. कुठल्याही व्यक्तीला आपण ज्यावेळेस पहिल्यांदा भेटल्यानंतर आपण त्या व्यक्तीचं नाव विचारल्यानंतर ग्लॅड टू मीट यू असं म्हणण्याची पद्धत आहे. सो परत एकदा बघू आपण. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज अथर्व. ग्लॅड टू मीट यू. कॉन्व्हर्सेशनचा दुसरा प्रकार आपण बघू. हाऊ आर यू? आय एम फाईन. थँक यू. होप यू आर टू. आता हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात. आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही सुद्धा ठीकच असाल. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण व्यक्तीला जेव्हा भेटतो त्याचं नाव विचारतो त्यावेळेस तो कसा आहे हे विचारण्याची पद्धत आहे. तर त्यासाठीचं कॉन्व्हर्सेशन कसं करायचं आहे त्या कॉन्व्हर्सेशनचा हा नमुना दिलेला आहे. पालकांनी त्यांच्या मुलांकडनं याचा सराव करून घ्यावा. त्यानंतर आता हे छोटं कॉन्व्हर्सेशन होतं. आपण जरा थोडंसं मोठं कॉन्व्हर्सेशन बघायचं का? ते मोठं कॉन्व्हर्सेशन आपण बघूयात. गुड मॉर्निंग. प्लीज टेल द क्लास अबाउट युअरसेल्फ. गुड मॉर्निंग टीचर अँड फ्रेंड्स. माय नेम इज राहुल. हाऊ ओल्ड आर यू राहुल? आय एम 6 years old. In which standard you are studying? I am studying in class 1. Wonderful. Who do you live with? I live with my parents and my little sister. Which is your favorite color? My favorite color is blue. What is your favorite food? I love eating ice cream and pav bhaji. What do you want to become? I want to be a doctor. Thank you. ओके. आता हे कॉन्व्हर्सेशन जे होतं थोडं मोठं आहे कॉन्व्हर्सेशन, पण याच्यामध्ये तुमची स्वतःची ओळख म्हणजे इंट्रोड्यूस माय सेल्फ हा पार्ट याच्यात कव्हर झालेला आहे. तो पुढच्या पानावरती पुढच्या स्लाइड वरती आपण बघूया. बघा. गुड मॉर्निंग टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स. माय नेम इज अथर्व. आय एम 6 years old. I study in class 1. I live with my parents and my little sister. My favorite color is red. I love eating ice cream and playing with toy cars. When I grow up, I want to be a doctor. Thank you. So introduce myself. हे तोंडी परीक्षेत सुद्धा विद्यार्थ्यांना विचारलं जातं. तर पालक विद्यार्थ्यांची तयारी या पद्धतीने करून घेऊ शकतात. कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून त्यांचं कॉन्व्हर्सेशन पण चांगलं होईल. त्याच पद्धतीने इंट्रोड्यूस माय सेल्फ याची तयारी पण या पद्धतीने ते घेऊ शकतात. याचा एक मी नमुना दिलेला आहे. तर याच पद्धतीने विद्यार्थी त्यांची इन्फॉर्मेशन किंवा त्यांची इंट्रोडक्शन त्यांच्या शब्दामध्ये देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. कमेंट मध्ये मला फिल इन द ब्लँक्स करून पाठवा. याच्या
सो हा होमवर्क तुम्ही कम्प्लीट करा. तुमची स्वतःची माहिती याच्यात भरा. आता इथे मी म्हटलंय गुड मॉर्निंग टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स. तिथे तुम्ही गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, काहीही त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुमची स्वतःची माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे की तुमचा फेवरेट कलर कुठला आहे, तुमचं फेवरेट फूड काय आहे, तुम्हाला पुढे जाऊन काय व्हायचं आहे, तुम्ही कुठल्या क्लासमध्ये शिकता आहात, तुम्ही किती वर्षांचे आहात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही इंट्रोड्यूस माय सेल्फची तयारी आणि या संवादांची तयारी करू शकता. पालकांसाठी सूचना आहे की पालकांनी विद्यार्थ्यांची तयारी या पद्धतीने करून घ्यावी. थँक्यू.